आध्यात्मिक सहल म्हणजे काय असते? आध्यात्मिक सहल म्हटल्यावरती त्यांना असं वाटतं की देवाला नमस्कार करणं कंपल्सरी, देवाचं तिकडेच उभं राहणं असं नाही आहे. ते ब्लेड त्यांनी पटकन त्याच्या हातावर मारलं आणि अजून दुसराही आला त्याला वाचवायला तर त्यालाही मारलं. पण तो इतक्या फास्ट धावती ट्रेन, या फास्ट ट्रेनमधनं तो उतरून खाली उतरला. एक खंत वाटते लोकांची की जिथे अगदी पैसे मिनिमम आहेत तिथे माणसं धावायला प्रयत्न करतात, पण तसं नाही आहे. आता एका मंदिरात गेलात तर उदाहरणार्थ पिठापूरला आपण गेलो तर लोक नेणार, काय करणार, पिठापूरच्या मंदिरात नेतात, तुम्हाला दर्शन घ्यायचं आहे ना, दर्शन घ्या आणि चला. जे काही आम्ही बघितलं असेल तर अख्ख्या अंगावर आमच्या, म्हणजे आत्ताही मला अंगावर काटा येतोय की त्यांनी लिटरली आम्हाला 1 फुटाची त्यांना शेपटी होती. गप्पा टप्पा ऐका बोला विचार बदला. सहलीला सहलीला जायचं जायचं सहलीला. तुम्हाला वाटत असेल मी गाणं का गातोय. आपण चाललो ना पिकनिकला कुठे. आज आपण बोलवलं आहे आज अशा व्यक्तीला ज्या नेतात आध्यात्मिक सहलला. त्यांचं नाव आहे स्वाती भार्गव. तर स्वागत करा आपल्या गप्पा टप्पा या पॉडकास्टमध्ये. नमस्कार मॅडम. नमस्कार. आध्यात्मिक सहल म्हणजे काय असते? पहिल्यांदा मी स्वामींचंच नाव घेईन. श्री स्वामी समर्थ, जय जय रघुवीर समर्थ, दिगंबरा दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा असं म्हणून सुरुवात करेन. आध्यात्मिक सहल, आता सगळेजण आध्यात्मिक म्हटल्यावरती एकदम टेन्शनमध्ये येतात. आध्यात्मिक सहल म्हटल्यावरती त्यांना असं वाटतं की देवाला नमस्कार करणं कंपल्सरी, देवाचं तिकडेच उभं राहणं असं नाही आहे. आध्यात्मिक सहल म्हणजे एक मनाला शांती देणारं, म्हणजे मनाला एक जे आपलं मन चंचल असतं, म्हणजे कंटिन्यू तुम्ही आजकालच्या या जीवनामध्ये बघाल तर प्रत्येकजण लॅपटॉपवरती बसलेला असतो. सकाळी उठल्यापासून चहा झाल्यापासून त्याचं रात्री 12 वाजेपर्यंत लॅपटॉपच संपत नाही, कंटिन्यू कामात असतात. मग त्यांना शांती कुठून मिळते मनाला? त्याने कुठून पिकनिकला जातात ती लोक कधीतरी, मग तिथे काय करतात, ड्रिंक करतात, नाचतात, अशा काही गोष्टी होत असतात तिकडे. तसं अध्यात्मासाठी तुमच्या मनाला शांती देणारं काय आहे? असं काहीच नाही की तुम्ही तिकडे जाऊन डान्स केली म्हणजे मनाला शांती मिळाली. तिकडे जाऊन 2 मिनिटं ओम जरी म्हटलं, त्याच्या आपल्या अंतःकरणापर्यंत जो आवाज जातो आणि जी आपल्याला शांती मिळते, ते जे व्हायब्रेशन्स आहेत आपल्याला, जे आपण तिकडनं घेऊन येतो. म्हणजे आता कुठल्याही ठिकाणी जा, एक पिठापूर म्हणा, अक्कलकोट म्हणा, किंवा गुजरातला जा, कुठल्याही दत्त महाराजांच्या किंवा सद्गुरूंच्या ठिकाणी तुम्ही तिथे पोहोचलात तर तुम्हाला एक अध्यात्माची जोड मिळते. त्या जागेची पावित्रता आणि तिकडे येणारे व्हायब्रेशन्स इतके आहेत की ते तुम्ही व्हायब्रेशन्स घेऊन आलात तर कमीत कमी ते 6 ते 7 महिने व्हायब्रेशन तुमच्या सोबत राहतात. त्याला म्हणतात आध्यात्मिक यात्रा. आणि नुसतं तिकडे जाऊन नमस्कार करणं किंवा 5 मिनिटं जरी तुम्ही ध्यानाला बसलात किंवा 5 मिनिटं जरी त्यांचं नाव घेतलं की ते आम्हाला प्रत्येक गोष्टीला आपल्याला ती मदतीला धावत असतात. आता तुम्ही उभे राहिलात, बसलात तर आपल्याला खूप काही अडचणी येत असतात की काम करताना ही गोष्ट अडचणीत आली किंवा ती गोष्टी अडचणीत आली. मी 2 मिनिटं ध्यान लावा, मन शांत करा, ध्यानाला बसा आणि त्यांचं फक्त एक स्मरण करा की तुम्ही त्या अडचणीतनं सहज पार करता. आणि ती शांतता आहे, त्याला म्हणतात आध्यात्मिक यात्रा. सुंदर. आध्यात्मिक सहल हे नावच युनिक आहे. म्हणजे मी तर फर्स्ट टाइम ऐकतोय असं. पण तुम्हाला विचार कुठून आला की आध्यात्मिक सहल केली पाहिजे? ॲक्च्युली बघायला गेलं तर आज 20 वर्षापूर्वी मी जॉब करत होते. ॲडमिन होते, पण ना कामाकडे लक्ष लागत नव्हतं. पण नेहमी समर्थांच्या मठात मी सेवेला नेहमी जात होतो. अगदी सकाळी, ऑफिस अगदी जवळ होतं माझ्या, म्हणजे ऑफिस इथे, घर इथे, ऑफिस आणि इथे स्वामींचा मठ पार्ल्यात. समर्थांच्या मठात आम्ही सकाळी उठल्यापासून जे 7 वाजल्यापासून सेवेला जायचो की ऑफिस टायमिंग आला की आम्ही ऑफिसला पळायचो. दुपारी लंच ब्रेकला सुद्धा मठात यायचो. तिकडे काय असेल सेवा की तिकडे 2 मिनिटं गेलं की आम्हाला शांतता मिळायची. पुन्हा संध्याकाळी जे आम्ही मठात जायचो तर रात्री 12 वाजता घरी जायचो. पण हे असं कारकीर्द चालत असताना, सेवेमध्ये असताना एक दिवस अचानकच हरिदास म्हणून आहेत, हरिदास काका, पुरुषोत्तम हरिदास, ते मठाचे ट्रस्टी आहेत, आणि विनय कंठक, परत कौलकर काका, हे असे बसले होते आम्ही 3 जण. आणि अचानकच त्यांनी म्हटलं आपल्याला ना यात्रा करायच्यात, आध्यात्मिक यात्रा. असं काय, मी मग त्यांना सहज विचारलं की तुम्ही असं माझ्याकडनं काय एक्सेप्ट करता की
ही आध्यात्मिक यात्रा ह्या माझ्याचकडनं व्हायला पाहिजेत. ते म्हणतात तुझं बॉन्डिंग आत्तापर्यंत जे बॉन्डिंग आहे जे सिनियर सिटीजन बरोबर किंवा आत्ताच्या लहान मुलापासून ते एज ऑफ 90 पर्यंतचं ते खूप चांगलं आहे. म्हणजे ते सगळीजणं तुझ्याबरोबर एक चांगल्या म्हणशील तर एक फ्रेंडली आहेत. ते तुझं ऐकतात किंवा एखादी चांगली गोष्ट करायला सांगितले तर ते पुढे घेऊन जातात. तर असं करता तू कर ते. मग असं म्हणता माझ्या डोक्यात आधी म्हटलं उगीच काहीतरी लोक म्हणतात अध्यात्म आपल्या ह्याच्यातला अध्यात्म नाही, अध्यात्मातला हा सुद्धा आपल्यापर्यंत अजून पोचलेला नाहीये. मी किती गप्पामध्ये गप्पा मारल्या किंवा असं केलं तर मी खूप काही मोठी नाही झाले, पण माझा एक छोटासा अनुभव किंवा ही यात्रा कशी चालू झाली हे सांगण्यासाठी आज मी इकडे आले असं मला वाटतं. समर्थांनी ही एक संधी दिली आहे बोलायची. आत्तापर्यंत कुठेही माझं ब्रॉडकास्ट किंवा माझं चॅनल किंवा माझं यूट्यूब चॅनल किंवा अजून मी कुठल्या ट्रॅव्हल टुरिझममधून काही एक्स्ट्रा काही असं वेगळं मार्केटिंग असं कधी केलं नाही आहे या 18 वर्षामध्ये. त्यास फर्स्ट टाईम बोलण्याचा मला एक संधी मिळाली बोलण्याची संधी मिळाली म्हणून मी सुरुवात केली की ह्या लोकांनी आम्हाला पहिला अंगावर टाकून दिलं 11 मारुती करायचे. पहिल्यांदाच मारुतीपासून सुरुवात झाली आमची. अच्छा. 11 मारुती सुरुवात झाली. मठातनं सगळ्यांनी खूप छान साथ दिली मला. आज त्यांच्या प्रेरणेमुळे आज मी पुढे म्हणजे आज हळूहळू 11 मारुती झाले आणि नंतर त्यांनी माझी अचानकच गाठ श्रीपाद वल्लभ हे मला माहीतही नव्हतं. माझ्या मनी ध्यानी नाही, काहीच नाही. असं असताना तिकडे पोचले. पण आज तिकडे नाही म्हणता 35 ते 40 वेळा माझी यात्रा झाली आहे. आज जवळजवळ 17 ते 18 वर्ष झाली मी या यात्रेमध्ये आहे. अध्यात्माच्या प्रगतीवरती आहे. थोडंफार कळायला लागलं आहे की अध्यात्म म्हणजे काय आहे. थोडंफार म्हणजे एवढं 100%तलं मी म्हणेल 0.5%च आम्हाला काहीतरी कळलं आहे. पण त्याच्यातनं सुद्धा त्या 0.5%मधनं असं मला वाटतं की प्रत्येकजण जो येणारा आहे, जो आपल्याबरोबर येणारा जो आहे त्यांनी त्याचा थोडासा असं म्हणजे म्हणतात ना गुरु जेव्हा शिकवतो त्यावेळेस आपल्याला वाटते गुरुंना नेहमी वाटतं की त्यातला 0.5% तरी आपल्या मुलांनी घ्यावं. तसंच आम्हाला वाटतं की प्रत्येक जण येणार आहे त्याला आमच्याकडनं 0.5% तरी समाधान मिळावं. 0.5%च म्हणे मी 100% समाधान म्हणणारच नाही, कारण 100% ते कधी समाधान होऊन जात नसतात. कारण शेवटी माणूस आहे तो प्रत्येक वेळेला समाधानी नसतो. तो तिकडे गेल्यानंतर तो 0.5% जो समाधानी होतो तेवढा जरी समाधानी झाला घरी जाऊन त्याने त्या 0.5%वरती जरी त्यांनी काम करायला सुरुवात केली तरी तो अध्यात्मात खूप पुढे जाऊ शकतो. त्या असं करता करता अध्यात्माचा प्रवास चालू झाला. हळूहळू परिक्रमा चालू झाल्या, नर्मदा परिक्रमा चालू झाल्या. येणारा प्रत्येक आज मार्केटिंग न करता सुद्धा माउथ टू माउथ पब्लिसिटीने जवळजवळ नाही म्हणता 1000 ते 2000चा क्राऊड माझ्याबरोबर आहे. आणि आजही माझा जवळजवळ 500 ते 600चा क्राऊड माझ्याबरोबर आजही माझ्या सोबत आहे. नित्यनियमाने म्हणजे फोन करणं, जाणं येणं, कुठे काय असलं तर सांगणं म्हणजे हे नुसतं मला म्हणाल तर समर्थांनी मला एक दिलेली ना भेट आहे. कारण का ही जी भेट आहे ना जी सिनियर सिटीजन म्हणा, जी मला त्यांना मुलगी म्हणतात, लहान मुलं म्हणा, छोटी मुलं म्हणा ताई म्हणतात, तर एक आहे ना छान अशी गोड असं मला समर्थांनी भेट दिलेली आहे असं मी नेहमीच समजते. आणि मला असं वाटतं जितकं अध्यात्माची यात्रा आपण करतो त्यावेळेस प्रत्येकाने हे अध्यात्माचं थोडं तरी त्याच्याबद्दलचं जे गूढ आहे म्हणजे तिकडचं समाधान आहे ना तेच बरोबर स्वतःच्या घेऊन जावं. आणि यात्रा करताना असं प्रत्येकाला वाटतं की अरे यंगस्टर का जात नाही, पण आता असं राहिलं नाहीये. आता या यात्रेमध्ये लहान मुलं अक्षरशः 9 वर्षाच्या मुलापासून ते आत्ताचं यंगस्टर बघितलं तर 25 ते 26 वर्षाची मुलं सुद्धा आता ह्याच्यात यायला लागली. कारण का हे नेहमीचं धकाधकीचं जीवन झालं आहे. पुन्हा कंटिन्यू त्यांच्या आयुष्यात काय झालं आता ती लोक खूप बिझी झाली आहेत. त्यांना हे समाधान मिळत नाही. पण आपल्यावर आलं की त्यांना अध्यात्माचीही माहिती होते आणि त्यांना थोडीशी असं नाही एन्जॉय करता येतं, मजा करता येते थोडीशी. आपल्या मनाचं समाधान, त्यांच्या मनातल्या गोष्टी ज्या आहेत त्या आमच्यापर्यंत पोचतात आणि त्याच्यावर आपण काहीतरी समाधान किंवा ह्या मुलांनी असं करावं ह्याचं जर मिळालं ना ही मुलं आपोआप आपल्याकडे येतात आणि त्यांना ते एक कुठेतरी पॉइंटला जाऊन असं वाटतं की हां आपण हे करायला पाहिजे. तेव्हा ती मुलं इकडे यायला लागली. आता नाही म्हणता ह्याच्यामध्ये सुद्धा एक 25-30 मुलं आता आहेत की ती नेहमी रेग्युलरली येतात आपल्याबरोबर यात्रेला. बरोबर. असं करता करता ह्या यात्रा चालू झाल्या आहेत आणि खरंच खूप स्वामींना मनापासून धन्यवाद आहे त्याच्यासाठी
की मला एवढा मोठा म्हणजे माझा घरचा समूह नाही इतका मोठा माझा स्वामींचा समूह झालेला आहे आणि हा असा समूह अजून पुढे पुढे वाढत जावा अशी माझी मनापासून इच्छा आहे. बघू आता समर्थ कसे साथ देत आहेत. नाही नाही नाही. छान छान. म्हणजे तुम्ही सगळं करता, तुमच्याकडे प्रत्येक वयोगटाची सगळी माणसं असतील. नक्कीच. आता हे तुम्ही जेव्हा ट्रॅव्हल करतात तर मध्येच कोण आजारी पण पडत असेल, असे कुठले प्रसंग पण असेल की आज रस्ता बंद आहे किंवा असं काही होत असेल म्हणजे आजारी पडले अचानक, खूप मोठी गोष्ट होऊ शकते, तर ते तुम्ही कसं सांभाळतात, ते कसं करतात ते नीट? कसं आहे आध्यात्मिक यात्रा म्हणजे आता कुठलीही यात्रा म्हणा, तुम्ही कुठल्याही यात्रे गेले म्हणजे खूप मोठी जबाबदारी आमच्यावर. पण ह्या जबाबदारीतनं जेव्हा आजारी मुलं पडतात, एकदा असा एक प्रसंग सहज म्हणून सांगते. आम्ही पिठापूरला चाललो होतो. पिठापूरला जात असताना म्हणजे अचानकच रात्र आणि शक्यतो काय असतं आपल्या डोक्यावरती एक टेन्शन असतं ट्रेनमध्ये जेव्हा जातो तेव्हा ते आपल्याला काही झोप लागत नाही, सगळ्यांकडे लक्ष देणं जाणं येणं हे कंटिन्यू चालू असतं. आणि माझे मिस्टर शशी भोजवारे भार्गव ते सुद्धा म्हणजे आमचे दोघांचं इतकं लक्ष कडक असतं की कोण कुठे जातंय येतंय. पण अचानकच एक दिवस रात्री 12 वाजले होते. 2 कंपार्टमेंटमध्ये आम्ही डिवाइड झालो होतो आणि एक व्यक्ती आला, तो फिरत होता पण माझं लक्ष होतं थोडं की म्हटलं हा अगदी व्यवस्थित छान शर्ट विर्ट घातलेला टीप टाप व्हाईट कलरचं शर्ट होतं. आता त्या साईडला जाणारे सगळे सावळेच असतात, असं गोरे बिरं असं कोणी बघितलेलं नाहीये. त्यांनी ना पुढे जाऊन मधलं गाडीचा शटर आहे तो लावून घेतला. अच्छा. शटर मी म्हटलं असं कधी शक्यतो शटर कोणी लावून घेत नाही. आपण फर्स्ट क्लास पासून ते शेवटपर्यंत आपण जाऊ शकतो ट्रेनमध्ये, कुठेही फिरू शकतो. मला थोडासा कुठेतरी डाऊट आला. मी मिस्टरांना उठवलं, म्हटलं असं असं चाललंय, म्हटलं ह्यांनी शटर लावलं पण त्या शटरच्या त्या साईडला खूप मोठी बोंबावून चालू झाली होती. अच्छा. तर आम्ही फटाफट मग मिस्टरं बोललो कारण माझ्याने शटर काय वरती होईना. मग दोघा तिघांनी शटर वरती केलं तर एक चोराने लिटरली आमच्याच माणसाच्या एका माणसाच्या खिशात हात घातला होता. त्याच्या गळ्यामध्ये त्यांच्या आय थिंक सोन्याचं आहे ना रुद्राक्ष होतं. रुद्राक्षाची माळ होती. त्या रुद्राक्षाची माळ त्याला काढायची होती पण त्याला ते जमलं नाही. म्हणून त्यांनी ते त्यांच्या खिशात हात घालण्याचा प्रयत्न केला. खिशात हात घातला पण आमच्या माणसाचं कुठे चुकलं, त्यांनी त्याचा हात पकडला. हात पकडल्यावरती लगेच त्यांनी त्यांच्या जिभेच्या खाली ना त्यांच्या एक ब्लेड असतं, ते आपल्याला माहित नसतं, हे आत्ता माहिती झालंय. आणि ते ब्लेड त्यांनी पटकन त्याच्या हातावर मारलं आणि अजून दुसराही आला त्याला वाचवायला तर त्यालाही मारलं. पण तो इतक्या फास्ट धावती ट्रेन, या फास्ट ट्रेनमधनं तो उतरून खाली उतरला. अच्छा. चोरी करून. पण तो चोरी करायला नाही मिळाला पण तो 2 माणसं आमची जखमी झाली. आणि मोठं इन्सिडेंट म्हणजे एक कधी लक्षात ठेवा, कोणावरच जाताना असं इन्सिडेंट झालं तर TCला पहिला पकडायचं आणि आपली कंप्लेंट म्हणजे आपलं जे आहे असं असं झालंय हे त्याच्या बोगी नंबर आणि त्याच्यावरती कंप्लेंट लिहायला सांगायची. TC शक्यतो ही कंप्लेंट घेत नाही. का बरं असं? कारण ते त्यांना ते पूर्ण करावं लागतं प्रोसिजर. मग हे त्यांच्या अंगावर येते. गेले कसे, तुम्ही असताना TC असताना म्हणजे तिकीट चेक करत असताना तुम्ही हा माणूस आला कसा, हे त्यांना प्रश्नाची उत्तरं द्यावी लागतात. मग TCला थोडंसं मी अगदी म्हणजे अक्षरशः ओरडूनच म्हणावं लागलं, आमची कंप्लेंट आत्ताच्या आत्ता घ्यायची आणि पुढच्या स्टॉपला आमची ट्रेन थांबली पाहिजे. असं करून त्याला इन्सिस्ट करावं लागलं. पुढच्या स्टॉपला लगेच नर्सेस आल्या. फटाफट त्यांनी नर्सेसने हे केलं. त्यांनी आम्हाला सांगितलं ना स्टिचेस घालावे लागणार. मग त्यांच्यावर माझे मिस्टर शशी ते उतरले त्यांच्यासोबत. त्यांना स्टिचेस घालून ते पुढच्या गाडीने परत आले. ते खूप मोठी प्रसंग होता पण समर्थाच्या कृपेने हा प्रसंग पार करून नेला. कारण का त्यांना स्टिचेस आले तर त्यांची नस कट नाही झाली. वरच्यावर त्यांना ती कट लागला होता पण स्टिच घालावी लागणार होती कारण ब्लडिंग होत होतं. तर माझे मिस्टर आणि ते ज्यांना स्टिच लागायचे होते ते दोघं काका उतरले. आणि आजही ती व्यक्ती माझी माय कारण का शेवटपर्यंत म्हणजे मी टूर संपली तरी सुद्धा त्यांची जवळजवळ महिनाभर त्यांची पाठपुरावा करत होती, तुम्ही कसे आहात काय आहेत, त्यांना मी बघायला जात होती. त्यांनी आज फोन केल्यानंतर ते मला हेच म्हणतात, माझ्या माईचा फोन आला. म्हणजे आज एवढी मोठी व्यक्ती म्हणजे त्यांचं वय असेल एक 60च्या आसपास असेल, तेवढी मोठी व्यक्ती सुद्धा मला एक आई म्हणून संबोधलं ना, त्याच्याने मी समाधान झालं. माझ्या या यात्रेचं समाधान झालं असं मला नेहमीच वाटतं. छान छान, खूप सुंदर तुमचे अनुभव आहेत. पण त्यामध्ये मला तुम्हाला असं विचारायचं आहे की आध्यात्मिक सहल तुम्ही आतापर्यंत कुठे कुठे नेली आहे आणि अजून कुठे नेणार आहात? आत्तापर्यंत आम्ही दत्त महाराजांची बरीच ठिकाणं फिरलो आहोत. पिठापूर, कुरवपूर, श्रीशैल्यम, अक्कलकोट, गाणगापूर, तुळजापूर म्हणा, परत
गुजरातला दत्त महाराजांचं शिखर, हे सगळे बऱ्याच ठिकाणी झालं आहे. पण यावेळेला आम्ही श्रीशैल्यमपासून जवळच अगस्ती ऋषी त्यांची तपोभूमी तिकडे आम्ही गेलो होतो. तेही आम्ही आत्ताच एक्सप्लोअर केलं आहे. आणि इतकी सुंदर जागा आहे की तिकडे जवळजवळ नाही म्हणता 4 दिवसही आपल्याला कमी पडतात. इतकी सुंदर जागा आहे तिकडे. परत 3500 वर्षपूर्वीची ठिकाणं आहेत जी पंचमहाभूताची आहेत, ती अजूनही कोणालाही माहिती नाही आहेत. ती यावर्षी आम्ही नोव्हेंबरमध्ये जाण्याचा योग आहे. डेट आम्ही नक्की सांगू ज्यावेळेस ही यात्रा करू. ह्याच्यावरती बऱ्यापैकी आमचा अभ्यास झालेला आहे. तर अशी नवीन नवीन ठिकाणं आम्ही एक्सप्लोअर करत असतो. आता नॉर्मल जर म्हटलं पिठापूरला एखाद्या यात्रा जायची झाली तर पिठापूरला ते काय करतात, फक्त मंदिरात जाऊन आणतात. तसं नाही आहे. यात्रा करायची म्हणजे आजकाल काय झालंय, लोक फक्त मला थोडंसं कुठेतरी असं एक खंत वाटते लोकांची की जिथे अगदी पैसे मिनिमम आहेत तिथे माणसं हवायला प्रयत्न करतात. पण तसं नाही आहे. असं ते पैसे घेतात किंवा जास्त घेतात. आता समजा एखादी 2000ची यात्रा आहे तर आपली ती 5000ची आहे, पण तिथे तो दिवस वाढला जातो. पण ते 5000 तुम्ही बघू नका त्याच्याकडे तुम्ही हा बघा की तुम्हाला काय तिकडे जास्तीचे लोक देत आहेत. आता एका मंदिरात गेलात तर उदाहरणार्थ पिठापूरला आपण गेलो तर लोक देणार काय करणार, पिठापूरच्या मंदिरात नेतात, तुम्हाला दर्शन घ्यायचं आहे ना, दर्शन घ्या आणि चला. पण तिकडे बसून मंदिरात जे बसून आपल्याला जी अनुभूती येते, म्हणजे अनुभूती म्हणाल तर तुम्ही तिकडे बसल्यानंतर संध्याकाळचं भजन असतं, त्याच्यानंतर सकाळची तिकडे अभिषेक असतो, त्या अभिषेकाचा आनंद, अभिषेक घेतल्यानंतरचा अभिषेकाचा जो प्रसाद असतो तो, पण त्याच्यानंतर पालखीचा आनंद, हा जवळजवळ घ्यायला 2 दिवस तिकडे जातात पिठापूरमध्ये. त्याच्यानंतर पिठापूरमध्ये नाही म्हणता 300-350 वर्षापूर्वीचं सुद्धा आधीच आहे, म्हणजे आता म्हणतात जास्तच म्हणा, असं म्हणाल की देवता स्वतः उतरून ते मंदिरं बांधलेली आहेत अशी ठिकाणं आहेत तिकडे. पण लोक ती दाखवत नाहीत. 2-3 ठिकाणं नेतात आणि आपला पिठापूर संपलेला आहे, कुरोपूरच्या मंदिरात जायचंय, कुरोपूरचं दर्शन घ्यायचं की आपण चाललो. असं करत एका दिवशी पिठापूर, दुसऱ्या दिवशी कुरोपूर, तिसऱ्या दिवशी श्रीशैल्यम, असं 3 दिवसाची सहल तुमची संपते. पण तसं 3 दिवसाची सहल संपत नाही. ती सहल म्हणून शक्यतो काय माहितीये, सहल म्हणून त्याच्याकडे पाहूच नका, एक यात्रा म्हणून पहा. यात्रा म्हणजे आध्यात्मिक. खरंच तुम्हाला जाण्याची इच्छा आहे ना तर तिकडे जा. तिकडच्या जागेचं जे व्हायब्रेशन्स ते घ्या. 10 मिनिटं बसा, 15 मिनिटं बसा, अर्धा तास बसा. तो वेळ देण्याचा प्रयत्न करते मी की तुम्ही तिकडं किती घेऊ शकता ते देण्याचा प्रयत्न करते. आणि फक्त तेवढंच नाही का, तिकडची सगळी आध्यात्मिक माहिती जी आहे ती माझे मिस्टर शशी शेखर बोजवारे ते त्यांची माहिती देण्याचा पूर्ण प्रयत्न करतात. म्हणजे त्यांनी त्याच्यावरती अभ्यास केलेला आहे. ती सगळी म्हणजे प्रत्येक ठिकाणची आणि प्रत्येक वेळेची तिकडे माहिती दिली जाते. तिकडे हे का आले, तिकडे हे समर्थ का आले, तिकडे ह्या जागेचं काय महत्त्व आहे, हे सगळं माहिती त्यांना दिली जाते. तीही पुरवली जाते त्यांना माहिती, की जेणेकरून त्यांना कुठेतरी गेल्यानंतर असं नको वाटायला अरे हे तर आपण पाहिलंच नाही. हा प्रश्न कधी आमच्या सहलीमध्ये येत नाही, हे आपण पाहिलं नाही. आपल्या यात्रेमध्ये जितकी ठिकाणं दाखवली जातात, जे 4 ठिकाणं सांगितले ते 4 ठिकाणं न दाखवता आम्ही 6 ठिकाणं दाखवू, पण त्याची पूर्णपणे माहिती देऊन त्यांना तिकडे बसल्यानंतर एक त्यांना वेगळंच समाधान, एक चांगले व्हायब्रेशन्स ते घेऊन जातात की जेणेकरून ते निघाल्यानंतर की त्यांना ह्याची आठवण अगदी वर्षोनवर्ष राहते की आपली ही सहल, ही यात्रा जी आहे खरोखर सुंदर झाली. अशा यात्रेसारखी दुसरी यात्रा पुन्हा आमची घडली नाही, असे बऱ्याच जणांचे रिव्ह्यू माझ्यापर्यंत आलेले आहेत. आम्ही बऱ्याच वेळेस जातो की कमी पैसे असले तर आम्ही जातो त्यांच्याबरोबर, पण त्यांची दाखवण्याची किंवा तुमच्या त्या प्रेमाची जी ओढ आहे दाखवण्याची ती आम्हाला मिळत नाही कुठे. त्याच्यामुळे आत्तापर्यंत खूप लोक जोडली गेली आहेत आणि ती प्रत्येक वेळेस विचारतात स्वाती पुढची सहल कधी आहे, पुढची यात्रा कधी आहे. हा जो शब्द आहे ना, हा सुद्धा मला खूप मोठं काहीतरी म्हणजे मी केलेल्याचं समाधान देऊन जातं. बरोबर. म्हणजे मी यात्रा पैसे कमवावे म्हणून ही यात्रा केली जात नाही माझ्याकडनं. आज जर तुम्ही म्हणाल तर मी म्हणेन एक चला 20,000ची माझी यात्रा आहे. या 20,000मध्ये माझं ट्रेन तिकीट आहे, खाणं आहे, दुपारचं जेवण आहे, रात्रीचं जेवण आहे, या सगळ्या गोष्टी आहेत. पण मी त्यांना कधीच असं आमच्या ह्याच्यात नसतात की ही वस्तू घ्यायची आहे
आता एखादा नारळ पाणी प्यायचं आहे, तिथे आमचं काय, आम्ही काय त्यांना पैसे घेतले, आम्ही काय देणार नाही, असं आमच्या यात्रेत कधीच नसतं. तुम्हाला हे घ्यायचं आहे, तुम्ही घ्या आणि बिंदास खा. प्यायचं आहे, भूक लागली त्यावेळेस तुम्ही बिंदास प्या. त्याच्यामध्ये आमचा पैशाचा हिशोब कधी निघत नसतो, कधीच नाही. त्यांना असंही म्हटलं जात नाही की तुमचं नाही बाबा, आमचं रात्रीचं जेवण नाही आहे तर आम्ही देणार नाही, असा कधी हिशोब नसतो. ट्रेनमध्ये जेवण जरी नाही म्हटलं तरी ट्रेनमध्ये प्रत्येकाला आम्ही जेवण किंवा त्यांना काय हवं असेल ते त्यांच्याप्रमाणे आम्ही फूड मागून देतो. म्हणजे पैशाचा हिशोब मी कधीही आत्तापर्यंत आम्ही कधी केला नाही. आज आम्ही नवरा बायको दोघंही ह्या यात्रेमध्ये, शशी आणि आम्ही दोघंही यात्रेमध्ये अगदी म्हणजे इतक्या मनापासून सामील होऊन जातो की जसं काय माझ्या फॅमिलीला आम्ही घेऊन जातो. आणि ती लोकंही तितक्याच फॅमिलीसारखी आमच्याबरोबर अगदी एकसंध होऊन जातात की इतके होतात की त्यांना कळतच नाही की त्यांच्या घरी त्यांचे परिवार वाट बघत असतात. ती लोक घरच्या लोकांना विसरून गेलेले असतात. इतकी सुंदर यात्रा होते. मला फक्त इतकंच लोकांना दर्शवायचं आहे की लोक आजकालची नवीन लोक यात्रा काढायला लागली आहेत. मग ते परिक्रमा म्हणा की कुठलीही म्हणा की आम्ही 20,000 नेतो, आम्ही 15,000 नेतो, तुम्ही आमच्यासोबत जा, तुम्ही अगदी न ह्याच्यात जा, पण त्यांना नीट तुमचे डिटेल्स विचारून घ्या. नक्की तुम्ही काय दाखवणार आहात, आम्हाला तिथे बसायला वेळ मिळणार आहे की नाही, का आमच्या घाई धावपळमध्ये हे सगळं होणार आहे. ह्या यात्रा म्हटली तर आध्यात्मिक यात्रा, प्रॉपर अध्यात्म घेऊन जा. अध्यात्म ह्याच्यावरच जोर द्या, अध्यात्म घेऊन जा. ही जोड आहे, तुम्हाला आयुष्यभर पुरेल, आयुष्यभर पुरेल. तुम्हाला मागे वळून बघण्याची कधी गरज लागणार नाही. छान. तुम्ही असं काहीतरी बोलत होतात अश्वत्थामाबद्दल, पण तुम्ही काय सांगणार होतात? सांगते. आम्ही नर्मदा परिक्रमेला निघालो होतो. पहिलीच वेळ होती मी परिक्रमा, आणि परिक्रमेबद्दल खूप सारी माहिती नव्हती मला. वाचनात आलं होतं, अभ्यास केला होता, पण त्या 100% काही आम्ही निपुण असं नव्हतो. पण इच्छा सुरुवात तर करायला हवी. त्या सुरुवात करताना आम्ही नर्मदा परिक्रमेला आम्ही चाललो होतो. परिक्रमा करताना बसचा प्रवास चालू झाला पहिला दिवस. आणि आमच्याकडे पुढे जेवणाची गाडी वेगळी असते, जे स्वयंपाक करतात त्याची गाडी वेगळीच असते, बस वेगळी असते लोकांना बसण्यासाठी, त्याच्यामध्ये त्याची काही अडचण नसते. जेवणाची गाडी पुढे चालली होती आणि आम्ही बसमध्ये होतो. बसमध्ये असताना एक वेश येते. त्या वेशीला मला त्यांनी सांगितलं, काकांनी, की गाडी थांबवायची तुला, तिकडनं पुढे जाऊ नकोस म्हणून. खरगोन म्हणून गाव होतं तिथे, त्या खरगोनला तुम्हाला थांबायचंय, तू पुढे जाऊ नको. तर असंच भजन म्हणत लोक आपापल्या गप्पा, नर्मदा मैयाबद्दल माहिती सांगत हे करता करता गाडी पुढे निघून गेली. खरगोन थोडं पुढे क्रॉस केलं, खरगोनच्या थोडं पुढे गेलो आणि पटकन लक्षात आलं, काकांनी थांबायला सांगितलं, थांबायला होतं आपल्याला. तर मग त्यांचा फोन आला, रागवले ते माझ्यावरती, अरे तुम्ही गाडी थांबवायला सांगितली, थांबवली नाही. बरोबर. तर आम्ही म्हटलं ड्रायव्हरला, अरे जिथे आहे तिथे थांबव, पुढे जाऊ नकोस बाबा. म्हटलं ठीक आहे. म्हणून त्यांनी जिथे जंगल होतं त्यांनी उजव्या साईडला थोडं गाडी लावली आणि समोरच मारुतीचं मंदिर होतं. तर दुपारचे 1 वाजला होता. तर जेवणाची वेळ झालीच होती आणि परिक्रमेला आपण जेवण बनवतो, किचन सोबत असतं, आणि नंतर आपण प्रसाद नैवेद्य दाखवून आपण पुढे सगळा प्रवास चालू करतो. त्या दिवशीप्रमाणे नेहमीप्रमाणे आपला पहिला दिवस होता. आता नैवेद्य दाखवायचं, जेवण करायचं म्हणून तिकडे मारुतीच्या मंदिरात एक काका होते, गृहस्थ होते. आणि त्या गृहस्थांना आम्ही सहज विचारलं की आम्ही जेवण इथे स्वयंपाक करू शकतो का प्रसादाचा. त्यांनी आनंदात म्हटलं, हो नक्की करू शकता तुम्ही. पण तिकडे ना एक त्यांनी जागा क्लीन करून ठेवली होती. अच्छा. वड, पिंपळ आणि औदुंबर असं ते झाड होतं तिथे, आणि त्या झाडाला ना असे वेटाळा घालून बसला होता तिकडे. आणि आम्ही गेल्यानंतर ते वेटाळा त्यांनी सोडला आणि तो पटकन गेला निघून बिचारा. त्यांनी स्वयंपाकसाठी आम्हाला करायला ती जागा मिळाली. पण महत्वाचं म्हणजे आम्ही जेव्हा नैवेद्य झाला आणि नैवेद्य मारुतीच्या मंदिरात दाखवला, तर ते व्यक्ती होते ना जे मारुतीच्या मंदिरात होते, ते सेम त्यांचं असं अंग, म्हणजे एवढीच त्यांची अंगकाठी असेल, एवढीच, म्हणजे हार्डली, म्हणजे माझ्या हाईटच्या पेक्षा थोडं कमी असेल. आणि त्यांचं इतकं भव्य दिव्य मारुतीसारखं शरीर, दंड त्यांचे मारुतीसारखे, पाय, सगळं असं वेगळं. म्हणजे त्यांची छबीच होती ना ती मारुती रायासारखी होती, सेम मारुती राया. म्हणजे त्यांच्याकडे पटकन बघितलं तर कोणी म्हणेल की मारुती राया सारखं, म्हणजे मंदिरामध्ये असतात. तर आम्ही त्यांना नमस्कार केला, नैवेद्य दाखवला, आणि ना आम्ही एक 4-5 जणच होतो, मी, माझे मिस्टर होते आणि अजून 2-3 जण असे होतं. त्यांनी आम्हाला घरात आतमध्ये बोलवलं आणि
जे काही आम्ही बघितलं असेल तर अख्ख्या अंगावर आमच्या, म्हणजे आत्ताही मला अंगावर काटा येतोय की त्यांनी लिटरली आम्हाला 1 फुटाची त्यांना शेपटी होती. त्या व्यक्तीला 1 फुटाची शेपटी होती आणि त्यांचं शरीर सगळं पूर्ण मारुती राया, जे दर्शन आम्हाला मारुती रायाने दिलं, जिकडनं परिक्रमेला म्हणजे सुरुवात झाली त्यांच्या कृपेने, ते आमची परिक्रमा अगदी म्हणजे इतकी सुंदर झाली की हळूहळू आम्ही भालोदला गेलो. भालोदचे संत प्रतापे महाराज एक आहे. थोडंसं मी जस्ट थोडंसं मळेन मागे आणि सांगेन की जर हे करताना, परिक्रमा करताना संतांचं प्रेम इतकं मिळतं ना की संतांना माय बाप म्हणजे त्याच्या म्हणजे म्हणतात ना, आई वडिलांचं जे प्रेम असतं ते त्यांच्यात असतं. त्यांनी इतकं प्रेमाने, म्हणजे ते मला, त्यांनी बघितल्यानंतर ते मला भेटले, आम्हा लोकांना भेटले आणि मला म्हणतात का माहित नाही, तुला सारखं असं वाटतं की तुला खूप वर्षापूर्वी पाहिलेलं आहे मी. आणि त्यांचं आजही ते माझ्या इतक्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत की त्यांना फोन केला की त्यांना असं वाटतं हा स्वातीचा फोन आला. म्हणजे इतके प्रेमळ व्यक्तिमत्व आहे. त्यांना बघूनच ते, म्हणजे रात्री आम्हाला त्यांची भेट नाही झाली यावेळेला, तर ते माझ्या हॉटेलमध्ये आम्हाला भेटायला आले. म्हणजे किती प्रेम असेल त्यांचं. असे संत म्हणजे असे खरंच संत नाही आहेत आत्ताच्या ह्याच्यामध्ये. ते खूप असं, माझ्या मते त्यांचं आता वय असेल 75 वर्षाच्या आसपास असतील ते. पण तिथे टेंबे स्वामींनी चातुर्मास केला होता भालोदला. तिकडे ते त्यांचं सगळं भालोदचं सगळं ते पाहतात. दत्त महाराजांची तिथे मूर्ती आहे. असं त्यांचं जे प्रेम आहे ना, कधी गेलात कधी भालोदला तर त्यांच्याकडे अवश्य जा आणि वेळ द्या त्यांना. घाई करू नका, नक्कीच जा सगळ्यांनी. आणि खरंच घाई करू नका. त्यांचं प्रेम त्यांचं इतकं आहे आणि त्या जे सांगतात त्याच्याकडे लक्षपूर्वक ऐका. संतांना अवॉइड करू नका, म्हणजे म्हणतात ना, त्यांना टाळू नका की ते काय वेळ काढतात असा शब्द कधी वापरू नका. त्यांच्या बोलण्यामधनं, त्यांच्या वाणीमधनं जे सांगितलं जातं ते नीट काळजीपूर्वक ऐका. ते तुमच्या संदेशासाठीच आहे, हे नक्कीच सगळ्यांनी लक्षात ठेवा. ते झालं. आम्ही मग पुढे गेलो. शेवटचा दिवस होता. आता मध्ये मी काही खूप पाल्हा लावत नाहीये, हा अनुभव खूप मोठे आहेत. शेवटचा दिवस होता. माझ्यावर समर्थांच्या पादुका होत्या, पार्ल्यातल्या स्वामी समर्थांच्या मठातल्या पादुका, ज्या आम्ही दरवेळेला जाताना परिक्रमेला घेऊन जातो. तर त्यांची पूजा करायची, त्यांचा अभिषेक चालू होता. जेव्हा परिक्रमा संपते त्यावेळेस आपण प्रत्येक नदीचं, म्हणजे नर्मदा मैयाचं पाणी थोडं थोडं घेत आपण शेवटपर्यंत जात असतो. आणि त्यावेळेस ओंकारेश्वरला शिवलिंगावरती अभिषेक करायचा असतो. तो अभिषेक झाला आणि खाली आलो आम्ही. तसंच समर्थांच्या पादुका आणल्या होत्या, पादुकांवरती आभिषेक चालू झाला. सगळं षडोपचार पूजा बिजा, गुरुजी बसल्या आणि शेवटचा दिवस होता. शेवटचे दिवस होता आणि आमच्याकडे एक व्यक्ती आले. त्याने ना पूर्ण असं म्हणजे काळे त्यांचे केस होते, काळे भोर केस होते आणि त्याने इकडे असा कपडा बांधला होता काळ्या कलरचा आणि त्यांचं वस्त्रही पूर्ण काळं होतं. ते आमच्याकडे आले आणि मला दे म्हणून, असं त्यांच्या हातात एक दिवा होता आणि मला दे म्हटलं. त्यांना काय देणार ना मी, म्हणून त्यांच्या हातात मी लिटरली पैसे ठेवले. तर त्यांनी ते पैसे फेकून दिले. तर म्हटलं बाबा काय देऊ तुम्हाला, पैसे तर तुम्ही टाकलेत, म्हणजे नक्की तुम्हाला काय पाहिजे. तर त्यांनी मला हात केला तिकडे, मला ते पाहिजे. म्हटलं काय पाहिजे, तर तूप होतं आमच्याकडे, तूप, तेल दिव्यात घालायचं ना, शेवटचा दिवस होता, सगळं तुपाचंही काम झालं होतं. तर मला म्हणतात तूप पाहिजे. तर म्हटलं तूप पाहिजे. तर त्यांना मी ते तूप घेतलं आणि दिलं. पण नर्मदा मैया परिक्रमा करताना मारुती राया, अश्वत्थामा आणि मैया हे जे त्यांना एक शब्द आहे चिरंजीवी, 7 चिरंजीवी मधले चिरंजीवी अश्वत्थामा, मारुती राया असे हे भेटतातच, असं मी बऱ्याच मुखातनं ऐकलं होतं. पण असं आत्मसात म्हणजे असं समोर आपल्या पटकन येईल असं कधी अनुभवसा नव्हता. आणि त्यांना मी ते तूप दिलं आणि ते व्यक्ती जस्ट असं बघताना, असं नुसतं तूप दिल्यानंतर ते व्यक्ती असं खाली गेल्यानंतर आम्हाला दिसेनासेच झाले. म्हणजे खरोखरच याच्यात इतका अनुभव आहे ना की काय आता, म्हणजे शब्दात नाही मला व्यक्त करता येत आहे ते. खरंच तुम्ही लोकांनी तो अनुभव घ्या आणि ह्याच्यात आत्मसात करा. अध्यात्म म्हणजे काही असं खूप
कंटाळवाणं नाही आहे. तुम्ही जर त्याच्यात जरा थोडंसं गेलात ना, ते इतकं प्रेमळ आहे ना, की आपल्यात ते बुडवून देतं. आणि त्याच्यात आपण खरंच आत्ताचं युग आपला असं आहे की या अध्यात्मात तुम्ही चाललात ना, तर खरंच तरच जाल. आणि आता कलियुगाच्या मध्ये याच्यात वाहत गेलात ना, कुठेतरी भरकटत जाल. असं नक्कीच असं मला वाटतंय. आता किती घ्यायचं आणि किती नाही घ्यायचं हे त्यांनी प्रत्येकाने ठरवायला हवं आता. नक्कीच, नक्कीच. म्हणजे योग्य पाऊल उचलणं हे कितपत गरजेचं आहे आत्ताच्या मुलांना. आणि आपल्या आईवडिलांनाही खरंच आता म्हणतात, खरंच आता ते म्हणतात ना, ट्विंकल ट्विंकल लिटिल स्टार असं न म्हणता मनाचे श्लोक आणि असं हे सगळं लावा मुलांना आणि ते शिकवा. खरोखरच म्हणजे पुढची पिढी आपल्या पुन्हा जी सत्ययुगातली आहे ती आपले पुन्हा आता चालू होईल. आणि अध्यात्माच्या प्रवासामध्ये तुम्हाला नक्कीच यश त्याच्यात येईल असं मला नक्की वाटतं. छान छान. खूप बरं वाटलं तुमच्याशी बोलून आणि खूप तुमचे अनुभव ऐकले आणि तुमचे मिस्टर पण आले, त्यांचं पण स्वागत केलं आहे आपण. खूप छान झाला आजचा पॉडकास्ट. तुम्हाला कसा वाटला आजचा पॉडकास्ट तुम्ही कमेंट करून सांगा आम्हाला. आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच मॅडम. गप्पा